शेतकरी मित्रांनो, ऐकताय ना? एक खूप महत्त्वाची बातमी आहे खास आपल्यासाठी. खरीप हंगाम 2026 साठी शासनाने एक जबरदस्त योजना आणली आहे, पण यात वेळ खूप कमी आहे. चला तर ही योजना नेमकी काय आहे आणि तिचा फायदा कसा घ्यायचा हे एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. ही संधी हातातून जायला नको. हे बघा, हे सगळं आता आपण टप्प्याटप्प्याने उलगडून पाहूया. चला तर मग सगळ्यात आधी हे पाहूया की या योजनेत सरकारकडून आपल्याला नक्की कोणकोणत्या पिकांची बियाणी मिळणार आहेत. तर यादी बघा, खरीप हंगामातली सगळी मुख्य पिकं यात आहेत. सोयाबीन आहे, मूग, उडीद, तूर आणि हो, ही सगळी बियाणी साधीसुधी नाहीत तर प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड आहेत, त्यामुळे गुणवत्तेची खात्री आहे. बरं, बियाणी कोणती मिळणार हे तर कळालं, पण आता येऊया आपल्या फायद्याच्या गोष्टीवर, म्हणजे आपल्या खिशाला नक्की काय फायदा होणार. चला पैशांची गोष्ट करूया. आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जर कोणी एकट्याने अर्ज केला आणि काही जणांनी मिळून गटाने अर्ज केला तर दोघांना मिळणारा फायदा सारखाच असेल का? नाही. आणि यातच या योजनेची खरी गंमत आहे. चला तो फरक समजून घेऊया. तर हे बघा, सरकारने लाभासाठी दोन वेगवेगळे रस्ते ठेवले आहेत. एक आहे वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी आणि दुसरा आहे नोंदणीकृत शेतकरी गटांसाठी, ज्यांना एक खास विशेष फायदा मिळणार आहे. जे वैयक्तिक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा फायदा अगदी सोपा करून सांगतो. समजा सरकारने तुम्हाला बियाणं खरेदी करण्यासाठी एक मोठं डिस्काउंट कूपन दिलंय. तुम्ही बाजारात जाल, बियाणं घ्याल आणि हे कूपन द्याल, म्हणजे तुमच्या खिशातून खूप कमी पैसे जातील. आणि हे डिस्काउंट काही छोटं मोठं नाहीये. तब्बल 40 ते 50%. विचार करा, बियाण्यांवरचा जवळजवळ अर्धा खर्च सरळ सरळ वाचणार आहे. ही खूप मोठी मदत आहे. बरं, हे झालं वैयक्तिक शेतकऱ्यांचं. मग गटाने अर्ज केला तर काय? त्यांच्यासाठी ही गोष्ट डिस्काउंट कुपनच्याही पुढे आहे. याला तुम्ही एक खास होलसेल ऑफर समजू शकता. जसं आपण एकत्र जास्त माल घेतला की भाव कमी लागतो ना, अगदी तसंच काहीसं. आणि ही होलसेल ऑफर किती मोठी आहे माहितीये? ऐकून आश्चर्य वाटेल. नोंदणीकृत शेतकरी गटांना पीक प्रात्यक्षिकांसाठीच्या बियाणांवर मिळणार आहे पूर्ण 100% अनुदान. हो, अगदी बरोबर ऐकलंय. 100%. म्हणजे बियाणं अक्षरशः मोफत मिळणार आहेत. या योजनेचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आता एवढा मोठा फायदा आहे म्हटल्यावर साहजिकच काही नियम आणि अटी असणारच. चला तर त्या पटकन समजून घेऊया, म्हणजे अर्ज करताना काही चूक व्हायला नको. नियम खूप सोपे आहेत. फक्त 2 गोष्टी डोक्यात पक्क्या ठेवायच्या. पहिली गोष्ट, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन करायचा आहे, तोही महाडीबीटी पोर्टलवर. दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर मागच्या वर्षी म्हणजे 2025-26च्या हंगामात या योजनेचा फायदा घेतला असेल तर यावर्षी पुन्हा अर्ज करता येणार नाही. चला, आता योजना कळाली, नियमही कळाले. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज करायचा कुठे, कसा आणि सगळ्यात महत्त्वाचं कधीपर्यंत. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे, घाबरण्यासारखं काहीच नाही. फक्त 2च कामं करायची आहेत. पहिलं, शासनाच्या अधिकृत महाडीबीटी पोर्टलवर जायचं आणि दुसरं, तिथे बियाणे योजनेचा अर्ज शोधून तो व्यवस्थित भरायचा आणि सबमिट करायचा. झालं. हीच ती अधिकृत वेबसाईट आहे. पत्ता नीट बघून घ्या, वाटल्यास लिहून ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडून तिकडून आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. अर्ज फक्त याच सरकारी वेबसाईटवर करायचा आहे. आणि हो, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वेळ कोणासाठीच थांबत नाही. अर्ज करण्याची मुदत वेगाने जवळ येतेय, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट अजिबात बघू नका. ही तारीख तुमच्या दिनदर्शिकेत किंवा मोबाईलमध्ये आत्ताच्या आत्ता नोंदवून ठेवा. 15 मे 2026 ही अंतिम तारीख आहे. यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तर मग सगळी माहिती आता आपल्या समोर आहे. आता विचार करा, जेव्हा बियाण्यांच्या खर्चावर 40%पासून ते थेट 100%पर्यंतची भरघोस सूट मिळतेय, तेव्हा येणाऱ्या खरीप हंगामाची तयारी करण्याची यापेक्षा चांगली संधी असू शकते का?